तेव्हा काँग्रेस हे करू शकतं आणि काँग्रेसमधला एखादा मेंबर, एखादो खासदार, तुम्ही त्याला खासदार म्हणता, आम्ही त्याला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो, काँग्रेसमन म्हणतो, तर तो मान मला मिळाला. पहिल्यांदाच मी त्यांच्यावर 7 त्यांची कलमं, त्याच्यामध्ये जे करप्शन त्यांनी केलं आहे किंवा एक स्पीच जे फ्री स्पीच वरती त्यांनी जी गदा आणली आहे किंवा त्यांच्या विरोधकांच्या वरती त्यांनी जो दबाव आणला, अशा काही गोष्टी होत्या. त्या 7 वेगवेगळ्या कलमामध्ये मी मांडल्या. आमच्या संसदेमध्ये, आमच्या काँग्रेसमध्ये जाऊन मी तासभर भाषण केलं आणि दुसऱ्याच दिवशी ट्रम्पनी जाहीर सभेमध्ये सांगितलं हे ठाणेदार लुनेटिक आहेत, म्हणजे वेडे आहेत असं. आणि कुठे सांगितलं? तर मिशिगनमध्ये ते आले होते. बरं, तुमच्याच मतदारसंघात? आमच्याच मतदारसंघात. त्यांचं 100वा दिवस होता ते अध्यक्ष झाल्यापासून. आणि ट्रम्पना नेहमी मी किती चांगला, सगळ्यात पहिला बेस्ट अध्यक्ष वगैरे असं त्यांना बोलायला आवडतं. तर मला ते माहीत होतं 100व्या वर्षी ते येऊन हुशारकी मारतील म्हणून. म्हटलं त्याच्या आदल्या दिवशीच मी ही 7 कलमं त्यांच्यावरती लादली. तर ते खूप रागवून गेले आणि आले माझ्या राज्यामध्ये. तेव्हा मी त्यांच्या रस्त्यावरती, म्हणजे ते एअरपोर्टपासून तिथं त्यांची सभा होती, त्या सभेवरती मोठे बिलबोर्ड्स लावले मी की रिप्रेझेंटेटिव्ह श्री ठाणेदार डिमांड्स ट्रम्प बी इम्पीच्ड.